नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग चार्टवर कशा प्रकारे कॅन्डल्स तयार होतात आणि त्यानुसार मार्केटमध्ये मोमेंटम कशा प्रकारे होते, हे थोडंसं आपण या सध्याच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सध्या जे आपण पाहता की कालच्या डेटमध्ये एक्सपायरी होती गुरुवारच्या दिवसामध्ये, ज्या काल एक्सपायरी होती. या एक्सपायरीच्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, आपल्याला या ठिकाणपर्यंत गॅप ओपनिंग मिळालं होतं. गॅप ओपनिंगच्या नंतर या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. पुन्हा एक सपोर्ट झोनपासून मार्केट पुन्हा एका 50 पॉईंटच्या रेंजमध्येच तुम्हाला ट्रेड करताना या ठिकाणी पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये जो सकाळचा जो हाय बनवला, एक रेजिस्टन्स लेवल जी होती त्याच्यावरती सस्टेन होऊ दिलं नाही मार्केटला, आणि त्यानंतर जो काही लो कालच्या दिवसामध्ये बनवला त्याच्या खालीसुद्धा मार्केटला जाऊ दिलं नाही. एका 50 ते 70 पॉईंटमध्ये दिवसभराचं मोमेंटम आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. तर कालच्या दिवसामध्ये जो ऑप्शन चेनमधला डाटा जो होता, हा दोन्हीही बाजूला चांगल्या प्रकारे तयार झाला होता. त्यामुळे त्यांनी तेजीना मंदी अशा कंडिशनमध्ये मार्केटला दिवसभर एकाच रेंजमध्ये खेळवताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर ही जी आहे मोमेंटम, ही पूर्ण दिवसभराचं कालचं मोमेंटम आहे यापर्यंत. परंतु आजच्या दिवसामध्ये काय झालेलं आहे की आजच्या दिवसामध्ये बघू शकता, फक्त 20 ते 30 पॉईंटचं गॅप डाऊन ओपनिंग होतं. आजच्या जर पाहिलं तर गॅप डाऊन फक्त या लेवलपर्यंत गॅप डाऊन ओपनिंग होतं. त्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये रिकव्हरी आणण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे बघू शकता तुम्ही, या ठिकाणपासून मार्केट पुन्हा तुम्हाला डाऊन साईड येताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर यामागील सायकोलॉजी काय आहे की जो आपला पहिल्या दिवसचा जी काही एक सपोर्ट रेंज होती, या ठिकाणपासून जी काही आपली एक सपोर्ट लाईन जी बनलेली होती, मार्केट या ठिकाणपासून सपोर्ट हा ब्रेक केल्याच्यानंतर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे, हा आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग नेहमी घेत असतो. तर या ठिकाणी बघू शकता, ही जी 25,000ची लेवल आहे, ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. ही जी 25,100ची लेवल आहे, ही आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण एक रेजिस्टन्स लेवल तयार केली आहे. त्यानंतर ही रेजिस्टन्स लेवलसुद्धा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जो आपला सेलिंग झोन या ठिकाणी आपण दाखवलेला आहे, हा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आहे. त्यानंतर आपल्यासाठी मेक अँड ब्रेक लेवल जी होती महत्त्वाची, ही 25,000ची लेवल होती. कारण या ठिकाणपासून मार्केट पुन्हा परवाच्या दिवसाला या ठिकाणी एकाच रेंजमध्ये खेळताना तुम्हाला दिसलं होतं या ठिकाणी. आणि त्यानंतर थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग दिल्याच्यानंतर 25,100 या रेजिस्टन्सच्या लेवलच्या जवळपासच खेळण्याचा प्रयत्न दिवसभर करण्यात आला. आता आजच्या दिवसाला बघू शकता, मार्केटमध्ये जसंही ओपनिंग झालं, पहिल्या 5 मिनिटामध्ये चांगल्या प्रकारची सेलिंग कॅन्डल या ठिकाणी तयार झाली. आता या सेलिंग कॅन्डलमुळे काय झालेलं आहे, मार्केटमध्ये ज्या काही तेजीच्या पोझिशन आतापर्यंत होत्या, ज्यांनी मंथली एक्सपायरीमध्ये ज्या काही पोझिशन तयार केल्या होत्या, यांनी आपलं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग चालू केलं आणि पुन्हा सेलिंग प्रेशर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. या सेलिंग प्रेशरमध्ये काय झालं, 25,000 जो काही सपोर्ट होता, हा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला. पुन्हा बघू शकता तुम्ही, या लेवलपर्यंत जी 24,900ची जी काही लेवल आहे आपली या ठिकाणी सपोर्ट लेवल, या ठिकाणपर्यंत मार्केटमध्ये पुन्हा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी आता या मंदीमुळे फ्रेश सेलिंगचा डाटा पुन्हा या ठिकाणी वाढलेला होता. या फ्रेश सेलिंगच्या मंदीमुळे काय झालं, या ठिकाणी नवीन पोझिशन तयार झाल्या. नवीन पोझिशनमुळे मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही, या 24,950च्या वरती मार्केटला सस्टेन होऊ देत नाही आहे, आणि शेवटच्या प्रयत्नातून तो 24,900चा सपोर्टसुद्धा ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये आहे. आता हा सपोर्ट जो आहे, हा ब्रेक करण्याच्या मागचं कारण काय आहे, थोडंसं तुम्हाला आता ऑप्शन चेनवर समजून सांगणार. कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा सध्याच्या कंडिशनला कशा प्रकारे बनलेला आहे आणि त्यानुसार कशा प्रकारचं मोमेंटम व्हायला पाहिजे, थोडंसं तुम्हाला समजावून सांगणार. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आपण आता ऑप्शन चेन. आता ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन. या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये डाटा बघू शकता. सध्या करंट मार्केट प्राईस चालू आहे आपली 24,907च्या जवळपास सध्या करंट मार्केट प्राईस चालू आहे. यानुसार आपल्याला बघायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, की जो आपला सध्या सपोर्ट आहे, हा 24,900चा सपोर्ट आहे सध्या आपण, कारण या प्राईसच्या वरती आपण सध्या ट्रेड करत आहे, 900च्या वरती ट्रेड करत आहे. त्यामुळे 24,900चा सपोर्ट, या 24,900च्या सपोर्टवरती आपल्याला पुट रायटिंग बघायची सर्वात पहिले. तर पुट रायटिंग बघू शकता किती आहे टोटल ओपन इंटरेस्ट, 95 लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे. आणि या ठिकाणी 57 लाखाचा नवीन ॲड झालेला ओपन इंटरेस्ट आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलेलं आहे, तेजीच्या पोझिशन या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केले आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की हा चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सपोर्टच्यासाठी ह्या लेवल तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर याच्या दुसऱ्या बाजूला बघू शकता 25,000ची जी लेवल आहे, कारण मार्केट प्राईसच्या वरची जी स्ट्राईक प्राईस आहे 25,900
25,000ची जी लेवल आहे, या 25,000च्या लेवलवर कॉल रायटिंग बघा कशा प्रकारे तयार झालेली आहे. 2,32,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार तुम्हाला दिसून येत आहे. पूर्ण पोझिशन किती आहे, एकूण पोझिशन किती आहे या ठिकाणी 2,32,00,000 आणि या ठिकाणी फक्त 95,00,000. म्हणजे किती डिफरन्स आला या ठिकाणी 100%च्या वर याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसू राहिला. हा 95 कुठे आणि हा 2,32 कुठे. त्याचबरोबर या 2,32मध्ये आजच्या दिवसाला नवीन ओ ॲडिशन किती झालेला आहे 1,72,00,000. या ठिकाणी किती आहे 57,00,000. डिफरन्स तुमच्या लक्षात येत आहे ना. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 1,72,00,000 तर या ठिकाणी फक्त 57,00,000. खूप सारा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे काय की या ठिकाणी ही जी लेवल आहे 25,000ची ही चांगल्या प्रकारची एक सेलिंग झोन तयार झालेला आहे. चांगल्या प्रकारचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स हा सध्या तयार झालेला आहे या ठिकाणचा. कुठला 25,000चा. तर यामुळे मार्केट याच्यावरती आज जाणे शक्य नाही आहे. आता सध्या या कंडिशनला एक मजेदार गोष्ट अशी आहे की जी 25,000ची लेवल आहे या 25,000च्या लेवलवर पुट रायटिंग बघा किती आहे सध्या 1,09,00,000 आणि आजच्या दिवसाला 25,00,000 याच्यामध्ये नवीन पोझिशन ॲड झालेले आहे. आणि सध्या टोटल पोझिशन या ठिकाणी अवेलेबल किती आहे आता 1,09,00,000च्या पोझिशन सध्या अवेलेबल आहे. आणि यांना काय पाहिजे होतं या 1,09,00,000 लोकांना मार्केट 25,000च्या वरती जायला पाहिजे होतं किंवा सस्टेन तरी राहायला पाहिजे होतं. या 25,000च्या लेवलच्या वरती जेवढे काही पोझिशन आहे ज्यांनी कोणी पोझिशन या ठिकाणी तयार केले यांना काय पाहिजे होतं की मार्केट 25,000च्या वरती सस्टेन राहायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी कंडिशन काय आहे सध्याची की या 25,000च्या लेवलपासून मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंट खाली आहे. किती आहे 100 पॉईंट खाली आहे. आता या लोकांना काय करावं लागणार आहे नाविलाजास्तव आपल्या सर्व पोझिशन या ठिकाणी एक्झिट कराव्या लागणार, विकाव्या लागणार आहे. मग त्या प्रॉफिटमध्ये असो किंवा लॉसमध्ये असो. सध्याच्या कंडिशनला यांना काय करावं लागणार आहे पोझिशन आपल्या स्क्वेअर अप करावं लागणार आहे. तर त्यांचा लॉस कमीत कमी होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येईल. जर यांनी पोझिशन आपल्या स्क्वेअर अप नाही केल्या तर आणखी काय होणार या ठिकाणी काय होणार आहे की ह्या जशा पोझिशन या ठिकाणी तयार झालेल्या आहे तर या त्याचप्रमाणे आता 24,900वर सुद्धा ओपन इंटरेस्ट वाढत जाणार आहे. कारण यांच्या सपोर्टला 24,900च्या कॉल रेटिंगला जो की 86 लाखाचा जो काही या ठिकाणी पोझिशन तयार झालेलं आहे कॉल रायटिंगच्या मार्फत आणि त्यामध्ये आजच्या दिवसाला 75-76 लाखाच्या नवीन ओ ॲडिशन ॲड झालेलं आहे. यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहे. यांना कॉन्फिडन्स जास्त येत आहे कारण यांच्या फेवरमध्ये मार्केट सध्या जात असल्यामुळे या ठिकाणी पोझिशन आणखी वाढणार. या पोझिशन वाढत असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर कंटिन्यू वाढत दिसेल. हा सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे त्यांनी कोणी तेजीच्या पोझिशन या ठिकाणी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तयार केल्या होत्या ह्यांच्या पोझिशन सर्व रिस्कमध्ये येणार. जेव्हा हे पोझिशन स्क्वेअर अप करणे सुरुवात करतील तेव्हा मार्केटमध्ये आणखी सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण यांच्या काय सध्या पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या पोझिशन आहेत. जेव्हा हे पोझिशन स्क्वेअर अप करतील त्यांच्या ॲटोमॅटिकली पुट बायमध्ये कन्वर्ट होतील. तर जेव्हा ह्या पुट बायच्या पोझिशनमध्ये कन्वर्ट होतील तेव्हा ॲटोमॅटिकली मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पुट बाय जेव्हा होते जेव्हा पण पुटमध्ये बायच्या पोझिशन तयार होतात तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला मंदी पाहायला मिळते. अशा कंडिशनमध्ये काय होते मार्केटमध्ये तुम्हाला मंदी पाहायला मिळते. कारण पुट ऑप्शन जेव्हा बाय होतात पुट ऑप्शन बाय म्हणजे मार्केटमध्ये इनडायरेक्टली ही मंदीची पोझिशन तयार होत आहे. तर हे लोक काय करणार जेव्हा आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करण्यास सुरुवात करतील या प्रकारच्या तर तेव्हा ॲटोमॅटिकली पुट ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होईल. तर ॲटोमॅटिकली मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल आणि यांच्यामुळे चांगल्या प्रकारचं मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळेल फास्टमध्ये. कारण हे वन टाईम पोझिशन स्क्वेअर अप करण्यास सुरुवात करतील. जसे की आपण कॉल ऑप्शन जर बाईंगसाठी एवढ्या वन टाईम इतक्या प्रमाणात कोणी पोझिशन तयार करणार नाहीत. जर कोणाला खरेदी करायची असेल तेजी किंवा मंदीसाठी तर वन टाईम इतक्या मोठ्या प्रमाणात पोझिशन एका वेळेस खरेदी करणार का नाहीत. परंतु हे लोक एका वेळेस आपल्या पोझिशन एक्झिट करू शकतात. जेव्हा यांनी आपल्या जास्त पोझिशन जेवढ्या काही पोझिशन आहे जास्त प्रमाणात जेव्हा वन टाईम एका ऑर्डरमध्ये एक्झिट करायला सुरुवात करतील तर मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत या ठिकाणी आणखी पोझिशन वाढेल. म्हणजे
सेलिंगचा डाटा वाढेल आणि बाईंगचा डाटा बाईंगचा जो प्रेशर आहे, जो सपोर्ट आहे, हा या ठिकाणी कमी होईल. तर त्यामुळे मार्केटमध्ये काय तुम्हाला आणखीही या ठिकाणी 100 पॉईंटचं मोमेंटम या ठिकाणी मिळू शकते. 24,800 पर्यंत मार्केटला आणखी यायला पाहिजे सध्याच्या ऑप्शन चेन डाटानुसार. कारण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट तिन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि सध्याच्या कंडिशनला 25,000च्या लेवलपासून मार्केट 100 पॉईंट खाली आहे. 25,000चे जे काही पुट रायडर्स आहे हे सध्या रिस्क आहे, यांना पोझिशन स्क्वेअर अप करावे लागेल. आणि या ठिकाणी बघू शकता 25,000च्या खाली मार्केट सध्या ट्रेड करत आहे. 24,890 ही लेवल तोडल्याच्या नंतर तुम्हाला जबरदस्त टार्गेट डाऊन साईडला पाहायला मिळेल. आता या कंडिशनला बघू शकता हा 24,750चा पुट ऑप्शन सध्या किती चालू आहे, हा 53 रुपये चालू आहे. या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये टार्गेट आजच्या दिवसाला किती मिळालं पाहिजे. थोडंसं यावरचं ड्रॉइंग मी हे करते. या ठिकाणी बघू शकता हा 24,750चा पुट ऑप्शन 52 रुपये 53 रुपये या ठिकाणी प्राईस तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर बघूया आता आजच्या दिवसाला आणखी आता कशा प्रकारचे या ठिकाणी टार्गेट आपल्याला पाहायला मिळते हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या पुट ऑप्शनवर लक्ष ठेवा. 25,000च्या लेवलवर चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे, जो की कॉल रायटिंगचा आहे, ज्यांनी पुट ऑप्शन कॉल ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहे. त्याचप्रमाणे या पुट ऑप्शनच्या बाजूच्या जेवढ्या काही पोझिशन आहे सध्या या 24,900 ते 25,000 या लेवलपर्यंत सध्या या पोझिशन सर्व रिस्कमध्ये आलेल्या आहेत. यांना पोझिशन स्क्वेअर अप करावं लागतील, तेव्हा हे कमी लॉसमध्ये होतील. तर तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये टार्गेट पाहायला मिळेल. सध्या तर 24,900वर आहे आपण. आता ही 24,900च्या नंतर तुम्हाला 24,800 ही लेवल पाहायला मिळेल. अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग सध्या ही मानसिकता आहे की या डाटामुळे हा जो कॉल रायटिंगचा डाटा आहे, या डाटामुळे या ठिकाणच्या जेवढ्या काही पोझिशन आहे सध्या रिस्कमध्ये चालू आहेत, यांना आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करावं लागेल. कारण ह्या सर्व पोझिशन लॉसमध्ये चालू आहेत सध्याच्या. आणि चार्टवर जर बघितलं तुम्ही तर जी आपली 24,900ची लेवल आहे ही ऑप्शन चेनच्या डाटाच्या अकॉर्डिंग ही सध्या या ठिकाणी ब्रेक होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे. आता ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आणखी पुन्हा काही वेळा, कारण पोझिशन या ठिकाणच्या त्यांना स्क्वेअर अप कराव्याच लागतील. कारण या दोन्हीही ठिकाणच्या ज्या पुट रायटिंग आहेत, या दोन्हीही ठिकाणच्या जेवढ्या काही पुट रायटिंग पोझिशन आहेत, कुठल्या या 25,000ची लेवल आणि त्यानंतर 24,900ची लेवल, या प्रकारचं मोमेंटम तुम्हाला या लेवलपर्यंत तरी पाहायला मिळालं पाहिजे. कारण हा चांगल्या प्रकारचा एक रेजिस्टन्स लेवल या ठिकाणी झालेला आहे आणि हा सपोर्ट आता सध्या ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण या ठिकाणपर्यंत पुन्हा आल्याच्या नंतर या ठिकाणी हा पुन्हा रेजिस्टन्स आहे. पुन्हा याला मार्केटला अशा प्रकारचं मोमेंटम घेऊन मार्केटला या लेवलपर्यंत तरी आज क्लोजिंग द्यायला पाहिजे मार्केटमध्ये. कारण हा एक सध्या आता सेलिंग झोन तयार झालेला आहे या ठिकाणी. हा 24,950 हा एक रेजिस्टन्स तयार झालेला आहे. मार्केट पुन्हा या ठिकाणपर्यंत जाईल. पुन्हा या ठिकाणपासून हा लेवल पुन्हा ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये येईल. हा नेक्स्ट सपोर्ट आपला या ठिकाणी राहील. तर मित्रांनो, या लेवलपर्यंत सध्या तुम्हाला डाटा कसा वाटला आणि ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग ट्रेडिंग तुम्हाला लक्षात आली की नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.